या राजू झाला अटक या राजू हरामखोर राजू झाला अटक हा हरामखोर राजू झाला अटक या बंधुबाबा राजू झाला अटक या नरधान बंधुबाबा राजू झाला अटक। सध्या सरकार पुरस्कृत म्हणायचं का RSS पुरस्कृत म्हणायचं, बोंधू बाबा पाखंडी ढोंगी यांचं फारच पेव फुटलेलं आहे। एक संपत नाही तोपर्यंत दुसरा उदयास येत असतो। अशोक खरात याच्यावर माननीय फडणवीस साहेबांनी जी कारवाई केली त्याचं आम्ही अगोदर अभिनंदन करतो। त्याचबरोबर त्यांना आम्ही असं सुद्धा या माध्यमातून विचारतो की इतर बोंधू बाबा पाखंडीवर आपण कधी कारवाई करणार आहेत। अंमळनेरला 25 मार्च रोजी एक कथानकामध्ये राजीव झा नामक एक पाखंडी, त्याने संविधान हे देशाचा एक आत्मा आहे, संविधान नसेल तो देशच राहू शकत नाही, संविधानाच्या बाबतीत अवमानकारक बोलला की संविधानाने देशामध्ये जातीवाद वाढवला। आम्ही फक्त चातुर्वर्ण्याचं समर्थन करतो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यामुळे जातीवाद नसतो। संविधानाने 12 पगड जातींना 18 पगड जातींना जातीमध्ये विभागलं गेलेलं आहे। अशा प्रकारे संविधानाच्या बाबतीत अवमानकारक बोलला म्हणजेच देशावरच प्रहार आहे तो। त्यामुळे ह्या राजीव झा या पाखंडी व्यक्तीला बोंधू बाबाला त्याच्यावर मुख्यमंत्री साहेब यांनी सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश करावेत। तसेच MP मधला तो जो स्वरूपानंद मोठे मोठे टीके लावतात, जनतेची दिशाभूल करतात, अंधश्रद्धा पसरवतात, त्याने तर असंच वक्तव्य केलं कि अशोक खरात ये महार जाति का है, महारों को कोई पूजा पाठ करने का अधिकार नहीं है, शूद्रों को मनुस्मृति में शिक्षा दी है, इसलिए अशोक खरात को शिक्षा होना चाहिए। म्हणजे अशोक खरात कोणत्या जातीचा या बाबतीत आम्हाला काही घेणं देणं नाही, पण जाहीर बोलायचं म्हटलं तरी सुद्धा तो मराठा आहे, परंतु त्याचा महार जातीचा उल्लेख करून महारांना शिक्षा झाली पाहिजे अशा स्वरूपाचं बोलतात। तर या संदर्भात असे जे पाखंडी लोक आहेत याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी शासनाने पोलीस अधिकाऱ्यांना सुमोटो म्हणजे स्वअधिकार वापरून अशा पाखंडींवर गुन्हा दाखल करायचा। तसेच देशामध्ये जे या पाखंडी बोंधू बाबांनी अंधश्रद्धा पसरवलेली आहे, आताचा अंधश्रद्धेच्या बाबतीत जो कायदा आहे तो फारच कमकुवत आहे, तो अदखलप्रमाणेच आहे। त्यासाठी यांना कायमस्वरूपी बंदी घालावी व आजीवन शिक्षेची तरतूद करणारा स्वतंत्र कडक कायदा बनवावा। या संबंधात आम्ही धुळे शहराचे पुरोगामी विचार मंच, संविधान समिती, भारतीय बौद्ध महासभा, कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फतीने या ठिकाणी उपस्थित आहोत। अण्णासाहेब, एक प्रश्न असा आहे, बोंधू बाबांचं जे पेव फुटलेलं आहे त्याच्यात सर्वसामान्य लोक तर बळी जातातच, पण नाशिकच्या खरात प्रकरणामध्ये उपजिल्हाधिकारी, IAS अधिकारी वगैरे असे लोक त्याचे भक्त झालेले होते, याच्याकडे तुम्ही कसं बघता? हे जे जेवढे उच्च शिक्षित म्हणायचे ते उच्च शिक्षित नसून ज्यांची हरामाची कमाई कमवलेली आहे, ज्यांना अजून अनितीचा पैसा हवाय, मला चांगली पोस्ट कशी मिळेल म्हणून ह्या बोंधू बाबांकडे तंत्रमंत्र आणि भविष्य पाहण्यासाठी जात असतात। चांगला शिक्षित नॉन करप्ट अधिकारी व राजकीय नॉन करप्ट असे लोक कधीच जाणार नाही। बोंधू बाबांच्या पाखंडामध्ये सापडलेले सर्व भ्रष्टाचारीच असतात, त्यामुळे त्यांना शिक्षित म्हणून चालणार नाही।